नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे उत्तप्पा. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी ते घेतलेलं आहे. ही मी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता 10 मिनिट मी भिजवून ठेवलेले आहेत आणि हे 4 तास भिजवून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे डाळ. तांदूळ पण मी 1.5 वाटी घेतलेली आहे. तांदूळ पण स्वच्छ धुवून 4 तास भिजू घातले होते. आता हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला जे काय साहित्य लागणार आहे ते मी इथे घेतलेलं आहे. कांदा, मिरची, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, खायचा सोडा आहे हे आणि 1 वाटी दही घेतलेले आहे. आता सर्वप्रथम मी हे मिक्सरवरती वाटून घेणार आहे बारीक. अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे सगळं. आणि नंतर आपण जे दही घेतलेलं आहे ना, ते दही पण आपल्याला थोडंसं मिक्सरवरती फिरूनच घ्यायचं आहे. कारण जर दही आपण तसंच टाकल्यानंतर त्यामध्ये गाठी गाठी दिसतात दहीचे. हे अशा पद्धतीने मी मिक्सरवरती वाटून घेतलंय. यामध्ये मी दही पण टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे, मीठ, याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं मीठ टाकून ज्यावेळेस मीठ आणि खायचा सोडा टाकून आपण असं पद्धतीनं आपण फेटून घेतलं ना, पीठ हलकं होते आणि उत्तप्पा डोसा जे आपण करतो ते खूप छान होतो. यामुळे जाळीदार बनतो. त्यामुळे आपल्याला मीठ टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट असं व्यवस्थित हलवून घ्यायचे. हो, आता यामध्ये मी हिरवी मिरची कट करून घेतलेली टाकून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, यामध्ये तुम्ही भाज्या पण घालू शकता. लहान मुलांसाठी वगैरे भाज्या टाकून खाऊ घातलेलं खूप छान असते. मी डाळी जे घातलेले आहेत ते डाळी आपल्याला खाण्यात यावेत म्हणून मी हे सगळे मिक्स डाळीचं केलेलं आहे. आपला तवा आता व्यवस्थित गरम झालेला आहे. यावरती तेल टाकून घेत आहे मी. व्यवस्थित आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे. असं पद्धतीनं आपल्याला उत्तप्पा करून घ्यायचा आहे. आता जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर आणि हे कांदा लसूण मसाला पण यावरती टाकून घ्यायचा आहे. मीडियम ते आपल्याला 2